अमरावती जवाहर गेट. आम्हाला जायचं नाश्ता करायला त्या साईडवर, पण आम्ही या साईडवर फायनली भेटले नागेश भाऊ. आम्ही चाललो क्रिएटरला भेटायला, दाखवत तुम्हाला. आणि माल पण आणायचा बंटी बोले, तर निघालो आम्ही आता अमरावती जाण्यासाठी. भाषा खेळून आलता आता ते भाषी इकडे भाव. आणि भाषा अंदर आहे, तो मस्त उराला. आणि आता आम्ही निघतो. आला भाषा. अदो अदो इकडे बाय. आता थांबलो आम्ही पंपा. पेट्रोल टाकणं मोस्ट इम्पॉर्टंट. तर पेट्रोल टाका म्हटलं. हा दादा तिकडे पेट्रोल टाकून आला, तर आमचे थोडा वेळ लागेल. आणि बंटी भाऊ काढून आले पैसे. पेट्रोल टाकून झालं की जाऊ आम्ही अमरावती. नागेश भाऊला भेटायची इच्छा झाली आज, तर भेटू आपण. दाखवतो तुम्हाला नागेश भाऊ. बायपासवरच हॉटेल आहे नागेश भाऊचं, तर दाखवू. तर नागेश भाऊ होते, पण मी थांबलो नाही कारण की गर्दी खूप होती. तिकडे येताना भेटतोय तर बघू आपण, दाखवू तुम्हाला. आम्ही जातो मध्ये सिटीत काम करतो, नंतर दाखवू. हो आता काय होते तर. आता थांबलो आम्ही चहा प्यायले. तिकडे अंबादेवी. बंटी भाऊले सुस्तावून घालतो, तो जरासाठी चहा पिऊन घेऊ म्हणे. म्हटलं ठीक आहे. कोणता स्पेशल? कोणता चालतो? अच्छा. आणि इकडे अंबादेवी. इकडे जाते राजकमल. हा घेतला चहा. आणि बंटी भाऊ चहा देतो आता आम्ही. आता थांबलो आम्ही, माल घ्यायचा आहे इथं. हे कोणतं गोडाऊन आहे तर मला पण माहीत नाही. इतवारात आहे, इतवाराचा पूल अजून झालं नाही. तर माल घेतो आम्ही. साखरीचा भाव पाहून घ्या. साखरीचे पट्टे, गोडाऊन. बंटी भाऊ करायला पेमेंट आता 42,585. झालं पेमेंट. आणखी काहीतरी राहिलं म्हणते. कमलच्या दुकानातून घेतलं साखर आणि बेसन. इथून देणारा मैदा. कोणते किती मोठे मोठे दुकानं होते होलसेल. हा इतवारा पूल अजून बंद नाही, घेऊन घ्या. आमचं आलं पुरं घेऊन. आता गाडी पोहून राहिलो, या गाडीवाल्याला पाहिलं, पण ते म्हणते एक जण येऊन राहिला तर थांबला. इकडे मार्केट आणि इतवारा. इथं भांडणं झाली म्हणते काल या पुलासाठी. 3 राहिल्या समोरचे आणि इकडे झाले आहे टाकून. हे चालू आहे काम. इकडले राहिले. हे आहे अमरावतीचं जवाहर गेट. आणि आता झालं आमचं काम. आता चलो आम्ही घरी. जवाहर गेट पाहून घ्या. बोली घ्यायचं होतं रॉड घरी लावासाठी, तर रॉड पाहायला आलो मी. दुकान रॉडचं. इकडे रॉड लावल्या. इकडे पाहून झाले वाटते. आम्ही घेतला हा रॉड 6 फुटाचा. आता आलो आम्ही डीमार्टमध्ये. डीमार्टमध्ये बंटी भाऊला काहीतरी घ्यायचं आहे, त्याच्या मागं मी जातो आता. मला माहीत नाही, मला काही घ्यायचं नाही आहे. पैसे आणले नाही घरून. हे डीमार्ट गोपालनगरचं. समोर रोडचं काम चालू आहे, इथूनच जावं लागते. हे घ्या डीमार्ट पाहून. धूपबत्ती घेतली सोबत. आणि रॉड ठेवला त्या समोरच्या रूममध्ये. आता देतो इथं धूपबत्ती. बंटी भाऊ पोहून आली ते डॉल गेम. मी म्हटलं वाच आहे, सध्या टाईम आहे. हां लगेज. बंटी बोले पाहिजे ते चिमटे. आता चिमट्यासाठी आलो. आणि हे स्टीलचे, ते अडीने स्टीलचे आणले. तो काय म्हणतो तो स्टीलचे चांगले आहे. जास्त फरक नाही, पण स्टीलचे चांगले आहे. पण 70 हा तर स्टीलचे बेटर आहे ना.
स्टीलची घेतली आम्ही चिमटे. अजून काय पाहिजे भाऊ त्याले? घे ना बापा, घरी फोन लावून विचारून घे ना. भाऊने घेतलं एवढं आणि तेजस आमचा मित्र. आता झाला आमचा डिमार्ट मधून खरेदी करून आणि भाऊनं पाहून घ्या किती घेतलं सामान. नाही रे बारा होते. हा डब्बा कोणतरी ठेवला, हा म्हणते अमुक आहे. तर आम्ही जातो आता घरी आणि एवढं मोठं सामान घेतलं नाही म्हणता म्हणता. इमानदार आहे आम्ही नाही. तर आम्हाला जायचा बडनेरात बघू आता. हार घ्यायचा आहे आम्हाला, जायचा नाश्ता करायला त्या साईडवर. पण आम्ही या साईडवर एवढा मोठा थैला घेऊन जावं लागते. गेले म्हटलं रॉट पकड मी जातो म्हटलं. आता जातो आम्ही नाश्ता करायला. इथं नाश्ता करायसाठी आम्ही तिथे आहे, तिथून आलो समजून. गाडी लावली 1 किलोमीटर दूर आणि इथं आलो. काही चालते मध्ये 2 प्लेट समोसा 25. आणि हे आमचं दतीन हा रॉड. आणि इथं गाडी लावली, हे साईनगरचं गेट. आला आमचा नाश्ता, बंटी भाऊचा नाश्ता. बंटी भाऊ आता करतो आम्ही नाश्ता. वरती महाराजले हार घेत आहे. तर हार घेतला एक बडनेरामध्ये. आमची गाडी. आता जाऊ आम्ही घरी. नागेश भाऊले भेटायचं होतं, फायनली भेटले नागेश भाऊ. नागेश भाऊ जय महाराष्ट्र. डाऊन ते माझा व्हिडिओ काढ. आता बसलो घरी. हे बघून घ्या माझ्या धूपबत्त्या, हे माझं घर, हे माझी गाडी. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. असे व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा.